स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. हातकणंगले तालुक्यातल्या इंगळी इथं सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पाचमोट विहिरीची तटबंदीचं भूस्खलन होऊन रस्ता खचलाय. 16 घरांना धोका निर्माण झाला असून ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवण्याची प्रशासनाची तयारी सुरू आहे. गेल्या 8 दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसामुळे नागरिकांची प्रचंड प्रमाणात दैना उडाली असून इंगळी इथंही ग्रामस्थांना जीव मुठीत धरून जगण्याची वेळ आली आहे. 25 मार्च 2025 रोजी इथल्या पाचमोट विहिरीचा पश्चिमेकडचा तटबंदीचा भाग भूस्खलन होऊन 8 दुकानांची जलसमाधी झाली होती. यानंतर प्रशासनानं खबरदारीची कोणतीच भूमिका घेतली नाही. काल रात्री 8:30 वाजता पाचमोट विहिरीच्या दक्षिणेकडच्या रस्त्याचा तटबंदीचा भाग भूस्खलन होऊन 16 घरांना धोका निर्माण झालाय. ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. इंगळी इथं पाचमोट विहीर परिसरात 25 मार्च रोजी भूस्खलन झालं होतं. तेव्हापासून आजपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागानं कोणतीच भूमिका घेतली नाही. आज पुन्हा पाचमोट विहिरीचा दक्षिणेकडचा तटबंदीचा भाग भूस्खलन होऊन ग्रामस्थांना जीव मुठीत धरून जगावं लागतंय. जर प्रशासनानं वेळीच भूमिका घेऊन पाचमोट विहिरीची तटबंदी बांधली असती तर आज झालेलं भूस्खलन झालंच नसतं, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती. संततधार पावसामुळं गावातल्या पाचमोट विहिरीच्या तटबंदीचा भाग भूस्खलन होऊन रस्ता खचलाय. 16 घरातल्या ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं आहे. भूस्खलनामुळे जीवितहानी काय झाली? 26 तारखेला एका चीर पडली. तिथल्या ग्रामस्थांचा आम्हाला फोन आला. आमचे सगळे ग्रामपंचायत सदस्य तिथं जाऊन आम्ही त्या चेहऱ्याची पाहणी करून कलेक्टर साहेबांना आम्ही पत्र देऊन आलो. लगेच दुसऱ्या दिवशी मोठी चर पडून भिंत कोसळली. तिथल्या लोकांनी आम्ही ग्रामपंचायततर्फे मराठी शाळेत स्थलांतरित केलेलं आहे. काय सध्या पुढचा निर्णय काय? निर्णय की रस्ता बंद आहे. रस्ता बंद आहे. प्रशासनानं तात्काळ निर्णय घेऊन बांधकाम तर एक करून द्यावं किंवा विहीर बुजवून तर द्यावे, हा 2 पर्याय दिलेत. बाहेरील रस्ता पण आम्हाला उपलब्ध करून द्यावी प्रशासनानं.